नमस्कार माझ्या लाडक्या दर्शकांनो, मी सुरेखा. सर्वांना माझी गोड उमा देऊन तुमचं स्वागत करते. चला तर मग उर्वरित कथेला सुरुवात करूया. कथेचं नाव आहे आईचा ठोक्या पाहायचा चावटपणा पडला खूप भारी, भाग 2. मी रमेशच्या घराकडे निघाले. तेवढ्यात रमेश मला समोरून येताना दिसला. आमची रस्त्यातच भेट झाली. रमेश म्हणाला मी दुकानात जात आहे. तर मी त्याला म्हणाली, चल मी पण येते तुझ्या बरोबर. दुकानाच्या दिशेने चालताना मी रमेशला हळूच विचारले, तू काय म्हणत होतास काल? त्यावर रमेश म्हणाला, कशाबद्दल? मी लाजत परत त्याला विचारले, काल तू मला पाहिले त्यानंतर तू मला काहीतरी म्हणालास. त्यावर रमेश लगेच म्हणाला, हो मला तुझी जिलेबी पाहायची आहे. मी लगेच उत्सुकतेने विचारले, अजून काय करशील? मग रमेश म्हणाला, मला जिलेबी ठोक्या करायची पण आहे. ते ऐकून एक वेगळीच चुळबुळ मनात होऊ लागली. माझ्या चेहऱ्यावर एक आनंद झळकू लागला. मी लगेच रमेशला म्हणाले, ठीक आहे मग आपण करू, पण ही गोष्ट फक्त आपल्यात ठेवायची, कोणाला सांगू नकोस. त्यावर रमेशने होकार दिला. पुढे मी त्याला विचारले, पण कुठे करूया? माझ्या घरी तर आई असते नेहमी. रमेश पण म्हणाला, माझ्या घरी पण माझे आई बाबा आणि मोठी बहीण असते. आम्ही दोघे पण विचारात पडलो. काही अंतर चालत गेल्यावर मला आठवले की 2 दिवसानंतर गावातल्या एका मुलीचे लग्न आहे. तर सकाळी सर्व लग्नासाठी जातील. आपल्या दोघांचे घरचे पण जातील. तेव्हा घरी कोणी नसेल तेव्हा मी तुझ्या घरी येते, तिथे आपण करू शकतो. मी रमेशला म्हणाले, तुझ्या बाबांना सांग तुला अभ्यास करायचा आहे, परीक्षा आहे शाळेत, म्हणून तू लग्नाला नाही येऊ शकत. मी पण असाच बहाणा बनवेन आणि घरीच राहीन. रमेशला पण ते पटले आणि तो पण खुश झाला. आम्ही दोघे पण त्यानंतर त्या दिवसाची वाट पाहत होतो. शेवटी तो दिवस उजाडला. सकाळची वेळ होती. 11 वाजले होते. गावकऱ्यांना नेहण्यासाठी बस आली. आई माझ्या लहान बहिणीला घेऊन निघाली. मी आईला निरोप दिला. जशी बस तेथून निघून गेली, मी लगेच घराचा दरवाजा बंद करून रमेशच्या घराच्या मार्गाने निघाली. मी रमेशच्या घराच्या इथे पोहोचली. रमेश दरवाजातच उभा होता. त्याने मला इशाऱ्याने आत बोलावले. गावात कोणी नव्हते. मी आत गेले आणि रमेशने दरवाजा बंद केला. रमेशने मला उजव्या बाजूला खोलीत जायला सांगितले. मी हळूच आत गेले आणि रमेशने येऊन मागून खोलीचा दरवाजा बंद केला. रमेश म्हणाला, बस इथे. खाली एक गादी ठेवली होती. मी गादीवर खाली भिंतीला टेकून बसले. मनात धडधड वाढू लागली. रमेश पण आला आणि माझ्या बाजूला बसला. तो माझ्या डोळ्यात पाहू लागला. मला खूप लाज वाटत होती. मी काही म्हणेन तेवढ्यात रमेशने माझ्या मांडीवर त्याचा हात ठेवला. मी निळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता. माझ्या मांडीवर त्याचा हात स्पष्ट जाणवत होता. तो माझ्याकडे पाहत माझ्या मांडीवर हात फिरवू लागला. त्याच्या त्या स्पर्शाने मला राहवले नाही. मी लगेच माझे दोन्ही हात त्याच्या मानेभोवती गुंडाळले आणि त्याला माझ्या छातीवर ओढून घेतले. रमेशने त्याचा फायदा उचलून दोन्ही हात आंब्यावर ठेवले आणि जोर जोरात तो दाबू लागला. रमेश ते मोठे आंबे दाबत त्याने माझ्या मानेवर उमा घेण्यास सुरुवात केली. आता शरीराची गरमी वाढू लागली. जिलेबी उड्या मारू लागली. रमेश पण आता पूर्ण जोश मध्ये आला. वर उमा घेत तो माझ्या हौठांवर पोहोचला. हौठांवर वेड्यासारखा उमा घेऊ लागला. मला आता कळेनासे झाले की हे काय होत आहे. तेवढ्यात रमेशने माझा कुर्ता वर केला आणि काढून टाकला आणि परत बरावरून माझे आंबे दाबू लागला. मी त्याला प्रतिसाद देत त्याच्या शर्टचे बटन उघडले आणि शर्ट काढून टाकला. हळूहळू रमेशने पाठीवर हात फिरवत बराचा हुक सुद्धा काढला आणि बरा काढून आंब्यांना मोकळे केले. माझे आंबे बाहेर पडताच रमेश मागे सारला. त्याने आधी मनुक्यांवर त्याची बोटे फिरवली आणि लगेच वाकून त्याने मनुके तोंडात घेतले आणि मनुके चोखू लागला. त्याचे ते मनुके चोखणे मला खूप आवडले. मी तोंडाने आवाज करू लागले. माझा आवाज ऐकताच रमेशने लगेच त्याची चढी खाली केली आणि ताठलेला दांडू बाहेर काढला. दांडू बाहेर काढून त्याने माझा हात दांडूवर ठेवला. मी जसा दांडूला हातात घेतला माझ्या मनात आग निर्माण झाली. मी पहिल्यांदा दांडू हातात घेतला होता. असं वाटत होते जणू मांसाचा कडक तुकडा हातात घेतला आहे. तो गरम सुद्धा वाटत होता. मी मुठीत तो दांडू पकडला आणि वर खाली करून हलवू लागले. रमेशने दोन्ही मनुके चोखून काढले. मग तो काही वेळाने मागे झाला. मग त्याने मला दांडू तोंडात घेण्याचा इशारा केला.
मला थोडी भीती वाटत होती म्हणून मी वेळ घेत होती, पण रमेशने माझे डोकं खाली केले आणि त्या दांडूवर माझे तोंड आणले. मीही माझे तोंड उघडले आणि हळूच तो दांडू माझ्या तोंडात सरकवला. तो मांसाचा तुकडा माझ्या तोंडात जाताना मला कसं तरी वाटू लागले. त्याची एक वेगळीच चव होती. दांडूचा एक वेगळाच सुगंध होता. काही वेळाने मला तो दांडू आवडू लागला. मी मुठीत तो दांडू पकडून त्याला तोंडात बाहेर करू लागले. मला खूप मजा येऊ लागली. रमेश माझ्या डोक्यावर हात ठेवून मला वर खाली जोर जोरात करण्यास सांगत होता. काही वेळ दांडू चोखून झाल्यावर त्याने मला खाली झोपवले. मग त्याने माझा पायजमा पकडला आणि खेचून खाली काढला. मी आता फक्त चढीवर रमेश समोर झोपली होती. तेवढ्यात रमेश माझ्या समोर उभा राहिला आणि त्याने जी शॉर्ट चढी घातली होती ती खाली करून काढून टाकली आणि त्याबरोबर त्याने त्याची चढी पण काढली. रमेश माझ्या समोर पूर्ण नागडा उभा होता. त्याने दांडू हातात धरून तो मला हलवून दाखवत होता. मग रमेश माझ्यावर झोपला आणि वरून खाली पर्यंत मला उमा करू लागला. कमरेच्या खाली पोहोचताच त्याने माझी चढी धरली आणि खेचून खाली काढून टाकली. मी आता पूर्ण नागडी झाली होती. पहिल्यांदा कोणासमोर मी अशी नागडी झाली होती. मला लाज वाटत होती. मी पुढे काही विचार करेन तेवढ्यात रमेशने माझे पाय फाकवले आणि तो गोड जिलेबीला चाटू लागला. रमेशची जीभ जिलेबीला लागताच मी जणू स्वर्गातच गेली. तो वेड्यासारखा जिलेबी चाटू लागला. पूर्ण जिलेबीवर जीभ फिरवू लागला. जिलेबीच्या फटीत जीभ टाकून चाटू लागला. मी वेडी झाली होती. पहिल्यांदा माझी जिलेबी चाटली जात आहे. मग काही वेळाने रमेश उठला आणि त्याने मला उपडी झोपवले. उपडी झोपवून तो पपईवर हात ठेवून पपई जोर जोरात दाबू लागला. त्याने 2 फटके सुद्धा पपईवर मारले. मी ओरडले कारण मला दुखत होते. मग तो अचानक माझ्या पाठीवर झोपला आणि त्याने त्याचा दांडू पपईच्या फटीत टाकला आणि वर खाली करू लागला. मी त्याला ओरडले, हे काय करतोय? रमेशचं पूर्ण शरीराचे वजन माझ्या पाठीवर होते. मी त्याला म्हणाले, असं नको करू. पण रमेश आता वेडाच झाला होता. तो दांडू पपईच्या फटीत जेवढा आत जाईल तेवढा टाकत होता. जोरात दांडू पपईच्या फटीत दाबत होता. शेवटी मी त्याला जबरदस्ती बाजूला केले आणि तो मागे सरकला. मी रमेशकडे पाहिले. त्याचा तोंडावर मला इच्छा दिसत होती. तो त्याची जीभ त्याचा हौठांवर फिरवत होता. मग त्याने परत माझे पाय फाकवले आणि दांडू माझ्या जिलेबीवर आणला. मला भीती वाटू लागली. रमेशने जिलेबीवर दांडू आणला आणि हळूच जिलेबीच्या भोकात सरकवला. तो दांडू मोठा होता आणि माझी जिलेबी पण गच्च होती. त्यामुळे दांडू आत जात नव्हता. मला फार दुखत होते. मी त्याला मागे केले आणि म्हणाले, नको करू, दुखत आहे. पण रमेश काही ऐकला नाही. त्याने त्याच्या तोंडातून थोडी थुंकी घेतली आणि दांडूवर घासली आणि परत दांडू जिलेबीवर ठेवून जबरदस्ती आत टाकू लागला. मला अजून दुखत होते. दांडू अर्धा आत गेला. मग मी रमेशला म्हणाले, बस एवढाच टाक, मला दुखत आहे, आणि त्याला मी दूर करू लागले. रमेशने माझे ऐकले आणि तो दांडू जिलेबीत आत बाहेर करू लागला. मला पण जिलेबीत दांडू जाताना जाणवू लागले. दांडू आत घासत असताना जिलेबीची खाज वाढली. मी आवाज करू लागले. रमेश पण जोर जोरात दांडू आत बाहेर करू लागला. तो सुद्धा शेवटच्या क्षणात होता. रमेशला मी म्हणाले, आत नको टाकू तुझे पाणी. त्यावर रमेश मोठ्याने श्वास घेत हो म्हणाला आणि दणके देऊ लागला. त्या दांडूच्या घर्षणाने जिलेबीतून पाणी बाहेर आले. काही क्षणात रमेशने तो दांडू बाहेर काढला आणि पूर्ण जिलेबीवर त्याचे पाणी उडवले. सफेद रंगाचे चिकट पाणी माझ्या पूर्ण जिलेबीवर होते. मी काही वेळ असेच होऊन राहिले. रमेश पण दमला होता. तो माझ्या बाजूला असाच झोपला. मग मी उठले आणि बाजूला पडलेल्या चादरीने जिलेबी पुसून काढली. उठून मी कपडे घालू लागली. रमेश पण उठला आणि तो पण कपडे घालू लागला. आम्ही कपडे घालत होतोच तेवढ्यात कोणीतरी खोलीच्या दरवाजावर ठोकू लागले. आम्ही दोघे घाबरलो, कारण बाहेरचा दरवाजा तर बंद केला होता. मग घरात कसे कोणी आले? मी घाबरून मागे सरकली. तेवढ्यात बाहेरून आवाज आला, रमेश, दरवाजा उघड. तो आवाज रमेशच्या मोठ्या बहिणीचा होता. रमेश घाबरला, कारण बहीण तर लग्नाला जाणार होती. ती इथे कशी? रमेशची बहीण मोठ्याने ओरडू लागली आणि रमेशला दरवाजा उघडण्यास सांगू लागली. घाबरून रमेश दरवाजाकडे गेला आणि त्याने दरवाजा उघडला. रमेशची बहीण 24 वर्षाची होती. तिचे नाव शिल्पा होते. ती लगेच आत आली आणि तिने दरवाजा आतून परत बंद केला. आम्ही दोघे घाबरून समोर उभे होतो.
शिल्पाताई म्हणाली, मी सर्व पाहिले, तुम्ही जे करत होतात ते. मी लग्नाला गेले नाही. वरच्या माळ्यावर धान्य ठेवले आहेत ते पाहत होते. धान्याच्या गोण्यामागे लपून मी तुमचा कार्यक्रम पाहत होते. मी आई बाबांना सांगणार तुम्ही जे केलं ते. तुम्हाला कळत नाही असे सर्व धंदे करता तुम्ही. बहीण भाऊ आहेत ना तुम्ही. मी एकदम घाबरले. माझा गळा सुकला. रमेश पण घाबरला. तो रडक्या आवाजात शिल्पाताईची माफी मागू लागला. मी पण माफी मागू लागले. रमेश खाली बसला आणि शिल्पाताईचे पाय धरले आणि माफी मागू लागला. मी सुद्धा शिल्पाताईच्या समोर बसले आणि पाय पकडून माफी मागू लागले. ताई थोडी शांत झाली. तिने आम्हा दोघांना उभे राहायला सांगितले. आम्ही शिल्पाताई समोर उभे राहिलो आणि ताई काय म्हणते आहे ते गप्प ऐकू लागलो. शिल्पाताई पुढे म्हणाली, ठीक आहे, मी कोणाला सांगणार नाही, पण तुम्हाला आजपासून जे मी सांगेन ते ऐकावं लागले. मी सांगेन तसं करावे लागेल. आम्ही दोघांनी घाबरून मान हलवली आणि होकार दिला. पुढे ती म्हणाली, जर तुम्ही नाही ऐकले माझे तर मी दोघांच्या आई बाबांना सांगेन जे मी आज पाहिले ते. आम्ही परत दोघांनी होकार दिला. पुढे ताई म्हणाली, शनिवारी आई बाबा शहरात जाणार आहेत, तेव्हा मी दुपारी 2 वाजता बोलवेन. दोघांनी पण हजर राहा. आम्ही होकार दिला आणि तिथून निघून गेलो. ठरल्याप्रमाणे मी शनिवारी परत रमेशच्या घराकडे निघाली. आणि मग तर माझ्या लाडक्या दर्शकांनो, कशी वाटली आजची कथा व कथेचा दुसरा भाग? सुरेखाची गोडुम्मा मस्त ना? तर अशाच अनमोल कथांचा आस्वाद घेण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बाकीची कथा पुढील भागात पाहूया. तोपर्यंत बाय बाय.